वाशिम शहरातील आमदार श्याम खोडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार संजय कुटे यांनी राज्य सरकारच्या शेतकरी हिताच्या महत्त्वपूर्ण निर्णयाची सविस्तर माहिती दिली। राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारे अनेक ऐतिहासिक निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याचा दावा त्यांनी यावेळी केला। आमदार संजय कुटे यांनी सांगितले की राज्य मंत्रिमंडळाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना मंजूर केली असून या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे। तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली। याशिवाय राज्यातील शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची कृषी वीज बिल थकबाकी माफ, 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी, 7.5 HP पर्यंतच्या कृषी पंपांना वीज माफी, शेतकऱ्यांना दररोज 12 तास अखंड वीज पुरवठा, तसेच मागेल त्याला शेततळे योजनेचा विस्तार अशा अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले। केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त माध्यमातून शेतकऱ्यांना 12,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य, पीक विमा योजनांचा विस्तार, सिंचन प्रकल्पांना गती, कृषी यांत्रिकीकरणाला प्रोत्साहन, डिजिटल आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेतीचा प्रसार, तसेच कापूस, कांदा आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावाचा आधार मिळावा यासाठी शासकीय खरेदीला चालना देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली। राज्य सरकार शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून शेती अधिक आधुनिक, सक्षम आणि फायदेशीर करण्यासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही आमदार संजय कुटे यांनी यावेळी सांगितले। या पत्रकार परिषदेला आमदार श्याम खोडे, आमदार सईताई डहाके, भाजप जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, वाशिम नगराध्यक्ष अनिल केंदळे, भाजप शहराध्यक्ष मनीष मंत्री तसेच भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।